आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, तरी महाराष्ट्रातला शिक्षक उपेक्षितच आहे, आजही रस्त्यावरती आहे. असं मला वाटतं की ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं ते बरं होतं असं वाटायला आलं. त्याच्यापेक्षाही जास्त अन्याय ह्या शासनाकडून आमच्या शिक्षकांच्यावरती होतो. कारण पोट तिडकीने शिकवून समाज घडवून सुद्धा काही उपयोग नाही असं आम्हाला वाटायला आलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुद्धा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी सतत झगडावं लागतं, सतत रस्त्यावरती बसावं लागतं, तरीही आम्हाला न्याय मिळत नाही. जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग घोषणा करताच कशाला? द्यायचं असेल तर निमूटपणे देऊन टाका. अन्यथा द्यायचं नसेल तर सरळ देत नाही म्हणून सांगा. म्हणजे शेतकऱ्याप्रमाणे आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील का? कराव्या हा प्रश्न पडला. एकीकडं लाडक्या बहिणीला हजारो कोटी रुपयाचं तुम्ही दान देताय आणि दुसरीकडं त्याच घरातील शिक्षकांना, त्याच घरातील बांधवांना रस्त्यावरती बसवण्याचं काम हे शासन करतं. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. जर तुम्ही थांबवणार नसाल तर येणाऱ्या विधानसभाला निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. हे शासनानं आम्हाला त्यामध्ये गृहीत धरू नये. मग कोणाला करायचं ते आम्ही नंतर ठरवू. आणि जर द्यायचं असेल तर ताबडतोब द्या, आणि द्यायचं नसेल तर तसा आदेश काढा आम्ही देणार नाही. मग आम्ही पुढचं काय करायचं आम्ही पाहतो. धन्यवाद.